नमस्कार मित्रांनो, मूक नायक या यूट्यूब चॅनलमध्ये मी राजेश पोळ आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, इंडोनेशिया या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्याची घोषणा केल्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँकेची सदस्य संख्या आता 9 झालेली आहे। 6 जानेवारी 2025 रोजी इंडोनेशियाला ब्रिक्सचे संपूर्ण सदस्यत्व मिळाले। इंडोनेशिया हा ब्रिक्समध्ये सामील होणारा 10वा सदस्य देश ठरला आहे। ब्रिक्सचे मुख्यालय सध्या चीन शांघाई या ठिकाणी आहे। ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे देश होते। त्यानंतर 1 जानेवारी 2024 साली यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, USA हे देश सामील झाले। त्यानंतर 6 जानेवारी 2025 साली इंडोनेशिया हा ब्रिक्सचा 10वा सदस्य देश ठरला आहे। जागतिक बँक आणि IMF सारख्या वित्तीय संस्थांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये ब्रिक्स देशाच्या ब्राझील, रशिया, चायना, इंडिया, साऊथ आफ्रिका या विकसनशील देशांनी एकत्र येऊन या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली। याचे मुख्यालय चीन शांघाई या ठिकाणी आहे। यामध्ये 8 सदस्य आहेत। ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली आहे। यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, संयुक्त अरब अमीरात आणि इजिप्त हे देश आहेत। इंडोनेशिया हा यामध्ये सामील होणारा 9वा देश असेल। मित्रांनो, याचे पहिले अध्यक्ष होते VK कामत जे भारताचे आहेत। भारताने 2012 साली ही बँक स्थापन करण्याची संकल्पना मांडली होती। याचे सध्याचे अध्यक्ष आहेत दिल्मा रौसेफ, हे ब्राझीलचे आहेत। मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।